नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर येथील श्रमिक नगर मधील मार्कंडेय शाळेत रोटरी क्लब मिड टाउनच्या वतीने हॅपी स्कूल संकल्पनेअंतर्गत शैक्षणिक सुविधा वाढवण्यात आल्या आहेत। अमेरिकेतील मियामी एअरपोर्ट येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष मनोहर महाजन यांनी यासाठी आर्थिक सहाय्य केले। या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आता शुद्ध पाणी, सुधारित स्वच्छतागृहे आणि आकर्षक वर्गखोल्या मिळाल्या आहेत। शाळेच्या भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली असून शैक्षणिक तक्ते देखील लावण्यात आले आहेत। अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव रोड परिसरातील साई आनंद अपार्टमेंट मध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे। अज्ञात चोरट्यांनी एका फ्लॅट मधून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि 2 मोबाईल फोन असा ऐवज चोरून नेला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। बुरुडगाव रोडवरील नक्षत्र लॉन समोरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या साई आनंद अपार्टमेंट मधील 4थ्या मजल्यावरती राजकुमारी शर्मा या राहतात। त्या केटरिंगचे काम करतात। 28 मार्च रोजी सकाळी 7:30 वाजता त्या त्यांच्या मैत्रिणीसोबत आनंदधाम जवळील केशर गुलाब मंगल कार्यालयात केटरिंगच्या कामासाठी गेल्या होत्या। सायंकाळी 4 वाजता त्या घरी परतल्या असता त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला। आज जाऊन पाहिल्यावर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवलेले दागिने आणि रोकड गायब होती। या प्रकरणी राजकुमारी शर्मा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यावरून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जाणाऱ्या 13 वर्षीय 2 शाळकरी मुलींचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना 11 मार्च ते 28 मार्च दरम्यान वेळोवेळी भिंगार हायस्कूल ते नागरदेवळे रोडवर घडली आहे। या प्रकरणी इरफान अन्सार पठाण याच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शुक्रवारी अचानक महापालिकेच्या नगररचना विभागासह इतर सर्व विभागांची तपासणी केली। यावेळी अनेक कर्मचारी गैरहजर आढळल्याने आयुक्तांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले। तसेच कार्यालयांमध्ये अनेक फायली आणि रेकॉर्ड अस्ताव्यस्त स्थितीत आढळून आले। आयुक्तांनी सर्व विभागांना येत्या आठवड्यात सर्व रेकॉर्ड व्यवस्थित लावण्याचे आणि नगररचना विभागातील प्रलंबित फायली तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले। त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि लवकरच बदल्यांबाबत निर्णय घेणार असल्याचे देखील सांगितले। गांधी कन्स्ट्रक्शन आणि दाळमंडई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 28 मार्च रोजी आनंदधाम येथे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात माजी आमदार अरुण जगताप यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली। तर पाहूयात या संदर्भात सविस्तर माहिती। दाळमंडई फाउंडेशन व गांधी कन्स्ट्रक्शन सुभाष गांधी यांनी सालाबादप्रमाणे आनंद तीर्थ येथे दूध कोल्ड्रिंक 10,000 ग्लासांचं वाटप आपण करत आहोत। गेले 33 वर्ष आपण हे न खंत हे कार्यक्रम आपण चालू ठेवलेला आहे। वर्षानुवर्ष आपण 28 मार्चला हा कार्यक्रम करतो। सर्व भाविकांना दूध कोल्ड्रिंक चं वाटप आपल्या मंडळातर्फे केलं जातं। यासाठी आपल्याला सुभाष गांधी यांचं अमोल सहकार्य लाभतं। धन्यवाद। नमस्कार, मी सुभाष गांधी, गांधी कन्स्ट्रक्शन। दरवर्षी दाळमंडई फाउंडेशन आणि गांधी कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने इथे प्रसादाचं वाटप केलं जातं। खरं तर ही जी व्यवस्था आहे किंवा हे जो कार्यक्रम आहे ते दाळमंडई फाउंडेशन 33 वर्षापासून करतो। तर आम्हाला जेव्हा हे कळलं तेव्हा आम्ही ठरवलं की याच्यामध्ये यांना काहीतरी आपण सहकार्य करायचं। त्यामुळे आम्ही जवळपास 10 वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करत आहोत आणि यांचा दाळमंडई फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचे फार सहकार्य असतं। त्यांच्या मेहनतीमुळेच हा कार्यक्रम सक्सेस होऊ शकतो। सर्व भक्तांना एवढीच विनंती आहे की प्रत्येक दरवर्षी तुम्ही 28 मार्चला आल्यानंतर प्रसादाचा लाभ नक्की घ्यावा, ही नम्र विनंती। नगर सोलापूर रोडवरील मुठ्ठी चौकात धारदार तलवार घेऊन संशयास्पद फिरणाऱ्या एका व्यक्तीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून एक धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे। नगर सोलापूर रोडवर मुठ्ठी चौकाजवळ एक व्यक्ती आकाशी रंगाचा शर्ट परिधान करून धारदार तलवार घेऊन फिरत आहे। या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ पोलीस पथकाला कारवाईसाठी पाठवले। पोलिसांनी सापळा रचून काही वेळातच त्या व्यक्तीला ताब्यात घेतले। झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या गोणीत एक धारदार तलवार आढळून आली। या प्रकरणी विशाल भारतसिंग परदेशी या तरुणाला अटक केली आहे। यंदाच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केडगाव येथे 30 मार्च पासून भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। शाहूनगर रोडवरील 5 गोडाऊनच्या प्रांगणात हा महोत्सव रंगणार आहे।
जनसेवक अमोल येवले मित्रमंडळ आणि छत्रपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। अहिल्यानगर शहरात गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी रसिक ग्रुपच्या वतीने गुढीपाडवा रसिकोत्सव या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन अहिल्यानगरमध्ये करण्यात आले आहे। गेल्या 22 वर्षांपासून रसिक ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला जातो। यावर्षी हा सोहळा 30 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता सावेडीच्या जॉगिंग पार्कच्या मैदानावरती होणार आहे। अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील सावली सोसायटी मधील श्री अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 31 मार्च रोजी हा प्रकट दिन उत्सव साजरा होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील थॅलेसेमिया आणि सेंड्रोब्लास्टिक अॅनिमिया या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। नगरच्या शासकीय रुग्णालयात लवकरच एक सुसज्ज मेजर थॅलेसेमिया युनिट सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक नागेश चव्हाण यांनी दिली आहे। अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील बीबीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकताच नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडियाला अभ्यास दौरा केला। या दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीची माहिती मिळाली। अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी व्यंकनाथ येथील आदिवासी पारधी समाजाच्या वतीने गायरान जमिनीवरील अतिक्रमण कायमस्वरूपी करून 7/12 नावावर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग दुसऱ्या दिवशीही बोंबाबोंब आंदोलन सुरू ठेवण्यात आले। आंदोलनाला प्रशासनाकडून दखल न घेतल्याने आंदोलकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। आदिवासी पारधी समाजाचे अनेक वर्षापासून मौजे लोणी व्यंकनाथ येथे गायरान जमिनीवरती अतिक्रमण आहे। या जमिनीवर त्यांची उपजीविका अवलंबून आहे। मात्र ग्रामपंचायतीने अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावली आहे। ग्रामपंचायतीच्या या कारवाईमुळे आदिवासी कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे। राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या NN सत्ता कॉलेज ऑफ फार्मसी मधील 46 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनी मॅक्लॉइड्स फार्मास्युटिकल्स मध्ये निवड झाली आहे। महाविद्यालयात आयोजित कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये ही निवड करण्यात आली। विविध महाविद्यालयातील 288 विद्यार्थ्यांमधून NN सत्ता कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे, त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या जिल्हा अल्पसंख्याक सेल प्रमुखपदी अहमदनगर उर्दू हायस्कूल आणि मिसगर ज्युनियर कॉलेजचे मुनव्वर हुसेन छोटेखान यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काम करणाऱ्या या संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली। द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या अहिल्यानगर शाखेने आणि फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान, अवयवदान आणि देहदान चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृतीपर लघुपट जिंदगी मिलेगी फिरसे दोबारा चे प्रदर्शन आयोजित केले होते। शहरातील डॉक्टर्स, केमिस्ट बांधव आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या लघुपटाचा आनंद घेतला आणि गरजूंना नवजीवन देणाऱ्या अवयवदान चळवळीला अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त केला। कल्याण रोडवरील IMA हॉलमध्ये दीपक पापडेजा निर्मित या लघुपटाचा प्रीमियर पार पडला। कार्यक्रमाचे उद्घाटन फेडरेशन संस्थापक डॉक्टर पुरुषोत्तम पवार, उपाध्यक्ष सुनील देशपांडे आणि KEM हॉस्पिटल मुंबई येथील रोटो विभागाच्या डॉक्टर कामाक्षी माटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी विझलेला दिवा पुन्हा पेटून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सर्व फेडरेशनचे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि IMA ज्या हॉलमध्ये आपण बसलोय त्या हॉलसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि सर्वांसाठी विशेष करून मी जे गाणं ऐकलं त्यांनी खूप प्रेरणा आम्हाला मिळाली। ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता पवार सर, त्यांचे जगताप साहेब, याही टीमसाठी आणि आमच्या सर्व टीमसाठी एकदा आपण प्रोत्साहन करावं आणि त्यांना एन्करेजमेंट द्यावं। त्याच्यासाठी हा सगळा घाट घातला। एक नोबल कॉज, एक उदात्त हेतू, अंगदान आणि अवयवदान यासाठी। तर हा लघुपट कसा बनला, याची प्रेरणा कशी मिळाली, मी विनंती करेन दीपक पापडेजा यांना की वेळ खूप झाली, 2 मिनिटांमध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, त्याच्यानंतर आपण लघुपट इथे प्रस्तुत करूया। एक ऍक्सिडेंट झाला आणि दिवा विझला, आता सगळं संपलं। ज्या ज्योतीने आपण प्रकाश पसरवणार होतो तिथे आता अंधार झाला
आता कायमचा जीवनात अंधार हे खरं, की आता पुन्हा प्रकाश निर्माण होईल हे खरं. ये जिंदगी चली गई, ये जिंदगी मिलेगी फिर से दोबारा. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.